खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासात जेरबंद, कोतवाली पोलिसांची कामगिरी। महिला संगीता जाधव, वय वर्ष 35, मयत, राहणार मोहिनीनगर, केडगाव, जिल्हा अहिल्यानगर व आरोपी सारस दत्तू सुरवसे, वय वर्ष 29, राहणार सदर, यांचे गेल्या 3-4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याने ते सोबत राहण्यास तयार होते। दोघेही मोलमजुरीचे काम करत होते। गेले 1 महिन्यापासून त्यांच्या नात्यात दुरावा येऊन वादाचे प्रमाण वाढले। त्यातून 24 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास राहत्या घरात मोहिनीनगर, केडगाव येथे आरोपी सारस सुरवसे, वय वर्ष 29 याने महिला संगीता जाधव, वय वर्ष 35 हिचा गळा आवळून तिचा खून करून तेथून पळून गेला। मयताची बहीण यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 145 भारतीय न्याय संहिता 2023 ते कलम 103(1), 115(2), 352 प्रमाणे 25 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। आरोपी हा कोणत्याही प्रकारे मोबाईल वापरत नसल्याने तसेच मिळेल ते मोलमजुरी काम करत असल्याने त्यास पकडण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांपुढे होते। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे होता। आरोपीच्या शोधकामी वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कंबर कसली व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व पोलीस अंमलदार यांच्या टीम तयार करून त्या आरोपीचे मूळ राहते ठिकाण माळी गल्ली, कर्जत, अहिल्यानगर, आरोपीच्या जवळचे नातेवाईक यांच्या घरात चाकण, जिल्हा पुणे तसेच केडगाव परिसरात रवाना केल्या। आरोपीने त्याच्या नातेवाईकांना संपर्क केल्यास त्याचा ठाव ठिकाणा मिळू शकेल या अनुषंगाने आरोपीचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल सेलमार्फत त्यावर लक्ष केंद्रित केले। त्याचप्रमाणे त्यांच्या राहत्या घरी कर्जत येथे साधे वेशातील पोलीस अंमलदार यांना वॉच कामी ठेवले। 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आरोपी सारस सुरवसे, वय वर्ष 29 याने माळीवाडा परिसरातील रोडवर कपडे विक्री करणाऱ्या इसमाच्या मोबाईलवरून त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केल्याचे समजले। त्यावरून सदर कापड विक्रेता यांच्याकडून माहिती घेतली असता आरोपीने त्याच्याकडून एक लाल रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट विकत घेतली व तो माळीवाडा बस स्थानकाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने त्याने खरेदी केलेल्या नवीन कपड्यांचे वर्णन यांची माहिती सर्व तपास टीम यांना देण्यात आली। गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना पोलीस स्टाफसह कर्जत येथे रवाना केले। आरोपी सारस सुरवसे हा त्याच्या राहत्या घरी आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने सापळा लावून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर।